नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव प्रदीप चव्हाण, गाव चिंचाळा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मी माझ्या शेतामध्ये कापूस आहे बघा। या कापसाच्या फळफांद्या आणि गळफांद्या याच्यामधल्या मी गळफांद्या म्हणजे ज्याचे पाते गळणार आहेत ते फांद्या कट करणार आहे आणि बघणार आहे की यावर्षी आपल्याला नवीन नियोजन करून काय फरक पडतो ते बघायचं। फळफांदी आणि गळफांदी ओळखायची कशी हे बघा। फळफांदी म्हणजे ज्या फांदीला फळ आहेत ती फळफांदी, आणि ज्या फांदीला फळं नाहीत, पाते नाही आहेत, ती गळफांदी हे बघा। आणि दुसरा एक वैशिष्ट्य तिचं की ती झाडाच्या उंची बरोबर वाढते हे बघा। सर्व फांद्या आडव्या फुटलेल्या आहेत आणि ही उभी फुटलेली आहे। तिला कट कसं करायचं, तिच्या खोडापासून 1 ते 2 इंच किंवा 3 इंच जागा सोडायची आणि पद्धतशीर एखाद्या कटरनेच अशी पद्धतशीर कट करायची हे बघा। अशी कट करायची, तिला पात्या नाही आहेत आणि जे पाते आहेत हे पाते गळून जाणारे आहेत, म्हणजे ही गळपाती आहे। गळफांदी असल्यामुळे ही गळून जाणार आहे। ही जर कट केली, बरं हिचा कट करायचा फायदा काय? हिचा जर कट करायचा फायदा म्हणजे की जे आपण झाडाला खत देतो हे खत दुसऱ्या जे फायद्याचे बोंड आहेत त्या बोंडाला न मिळता हे खाऊन घेते आणि हिचा उपयोग काहीच नाही आपल्याला। त्याच्यामुळे आपल्याला हिचा उपयोग नाही ना, तर मग हिला आपला डायरेक्ट कट करून टाकायचं, डायरेक्ट बाजूला करून टाकायचं झाडाचं, म्हणजे हिचं अन्न दुसऱ्या बोंडाला मिळेल आणि कदाचित बोंडाचं वजन वाढेल असं लोक सांगतात। पण आपल्याला स्वतः यावर्षी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये अनुभवायचं आहे। तर आपण हे आजपासून सुरुवात केलेली आहे। लोक सांगतात थोडं लवकर पाहिजे होतं, पण आपल्या लक्षात नंतर आल्यामुळे आपण थोडंसं लेट केलं बघा। या एका झाडाला 2 किंवा 3 अशा फळफांद्या असू शकतात हे बघा। या झाडाला आता सर्व फांद्याला फळं आहेत, पात्या धरलेल्या आहेत, फुलं बसत आलेले आहेत आणि या फांदीला काहीच नाही बघा। आहेत पण ते असे दिसतात पण गळून जातात। आपण विचार करतो की फुलगळ होते कशी, बघा याचे पाते गळून जातात हे बघा। हे असे पाते गळून जातात आणि याच्यामुळं जास्त रोग येते झाडावर, झाडाचं वजन कमी होते, झाडाला हवा लागते हे काढल्यामुळं। म्हणून हे काढून प्रयोग करून बघायचा आपल्याला की खरोखर वजन वाढते का।